ब्रिलियंट फिल्म. प्रकाश कुंटेचं मनापासून अभिनंदन. इतकी सुंदर फिल्म आहे. मला तर वाटते ही फिल्म खरं म्हणजे कान्सला किंवा कुठेतरी जायला हवी होती आणि ह्या फिल्मला तर नॅशनल अवॉर्ड मिळायला हवा होता. कोविडमुळे मला वाटते सगळं राहून गेलं. एनिवे बट द फिल्म इज ब्रिलियंट. सर्वांनी आवर्जून पाहावी. एक मनाला स्पर्श करणारी आणि काळजाला हात घालणारी फिल्म आहे आणि परफॉर्मन्सेस प्रत्येकाने ब्रिलियंट दिलेले आहेत. हॅट्स ऑफ टू द डिरेक्टर प्रकाश कुंटे. यू हॅव मेड अ वंडरफुल फिल्म अँड विश यू ऑल द बेस्ट इन लाईफ. अशाच उत्कृष्ट कलाकृती करत राहा आणि आम्हाला पाहायला मिळू दे. थँक्यू सो मच. ॲक्च्युली प्रकाश कुंटे हा खूप जुना मित्र आहे आणि तो ज्या पद्धतीने विषय हाताळतो आणि त्याची जी हाताळण्याची शैली आहे ती अत्यंत हळूवार अशी शैली आहे आणि तो जे विषय पण निवडतो ते विषय पण खूप सिम्पल असतात. पण ते सिम्पल विषय बऱ्याचदा असं होतं की दिग्दर्शकाला वाटतं की ह्याच्यावर सिनेमा करू नये. प्रकाशची स्पेशालिटी अशी की तो अशा विषयांवर सिनेमे करतो जे अतिशय सिम्पल असतात पण ते सिनेमा पडद्यावर दाखवणं खूप डिफिकल्ट असतं. हा जो चित्रपट आहे शक्तिमान, मला असं वाटतं की खूप दिवसांनी मी एका खऱ्या हिरोची गोष्ट बघितली. हा खरा हिरो आहे. म्हणजे ह्या सिनेमाचा जो हिरो आहे तो जेन्युइनली मला असं वाटतं खरा हिरो आहे आणि असे हिरो आत्ता आपल्या सोसायटीमध्ये हवेत. असे हिरो जे लोकांसाठी काही करू शकतात, त्यांना संकटातून बाहेर काढू शकतात, असे हिरो आपल्याला या मोमेंटला हवेत. आणि अप्रतिम काम आदिनाथ कोठारे, हॅट्स ऑफ. सुंदर काम केलं आहे त्याने. प्रियदर्शन जाधव, स्पृहा सगळ्यांनीच आणि इवन 2 लहान मुलं यांनी सुद्धा इतकं चांगलं काम केलं आहे. आणि असे चित्रपट मराठीमध्ये अजून व्हायला हवेत आणि मला वाटतं यासारखे चित्रपट ही ॲक्च्युली मराठीची ओळख आहे. आणि प्रकाश कुंटे पुन्हा एकदा हॅट्स ऑफ. सुपर फिल्म. खूपच गोड फिल्म आहे. म्हणजे प्रकाश कुंटेंच्या सगळ्या फिल्म्सला एक फ्लेवर असतो आणि मला वाटतं तो प्रकाश फ्लेवर आहे की काय मला माहीत नाही, पण तसाच एक अत्यंत गोड, तुमच्या काळजाचा ठाव घेणारा आणि अत्यंत जवळचा वाटणारा असा एक सिनेमा आहे हा. आणि मला वाटतं प्रत्येकाने बघावा, कारण की इतकं हसत खेळत आणि खूप प्रेमाने काही गोष्टी खूप आपल्याला सांगून जाणारा चित्रपट आहे. कारण की रोजच्या आयुष्यात आपण अशा बऱ्याच गोष्टी निग्लेक्ट करतो. आपल्याला काय फरक पडतो या साधारण दृष्टिकोन घेऊन आपण जगत असतो. पण मला वाटतं की तेच या फिल्मचं काय म्हणतात, त्याचा फिल्मचा जीव आहे की आपल्याला काय फरक पडतो हे म्हणता आपल्या छोटी छोटी पावलं हे किती लोकांना अफेक्ट करतात. सो खूपच गोड फिल्म आणि अत्यंत गोड कामं सगळ्यांची. आदी हॅज डन अ फॅन्टॅस्टिक जॉब. दर्शन, स्पृहा आणि सगळीच माणसं अत्यंत गोड फिल्म आणि अत्यंत जवळची वाटणारी सगळी कॅरेक्टर्स आहेत. एखाद्या अतिशय नाजूक लहान मुलाचा विषय घेऊन ज्याप्रमाणे आपण त्या कहाणीमध्ये गुंतत जातोय आणि अक्षरशः आपल्या घराच्या आतमध्ये अख्खी कथा येते आणि खूप डेलिकेट हा विषय तितक्याच डेलिकेटली प्रकाशनी हँडल केला आहे. त्याबद्दल त्याचं सर्वप्रथम अभिनंदन. अप्रतिम कामं झालेली आहेत. आदिनाथचं विशेष कौतुक आहे की ज्या प्रकारे सटल त्यांनी भूमिका केली आहे. लहान मुलं तर अतिशय गोड आहेत. स्पृहाने मला असं वाटतं की जे काही नवरा बायकोचं थोडंसं जे काही रिलेशन अप्रतिम दाखवलं आहे आणि एक सामाजिक भान म्हणून, सामाजिक जाणीव म्हणून ही फिल्म बघितली पाहिजे. आपल्या अतिशय जवळचा घरातला किंवा आजूबाजूच्या समाजातला हा विषय आणि आपण बऱ्याच वेळात एक जाणीव चित्रपट बघितल्यावरती होते. आम्ही तरी थोडेफार समाजकारणात असतो, पण नकळतपणे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जे काही घडत असतात आणि आपण सहज वर्कशॉप फॉरवर्ड करतसुद्धा नाही. पुन्हा एकदा मानवी संबंधांचा विचार, एकमेकांच्या मला असं वाटतं की इमोशनल कोशंट आपला थोडा या फिल्मने वाढवला आहे नक्की. मला असं वाटतं की ही एवढी एक्सपिरियन्स फिल्म आहे की आत्ता त्याच्याबद्दल बोलणं काही कसं वाटतंय काय त्याच्या पलीकडे आहे. कारण की आत्ता सगळेच जे बघून आलेत ते खूपच इमोशनल झालेत. फिल्मच तशी आहे आणि प्रकाशच दिसतो अख्ख्या फिल्ममध्ये. इतकी ती प्रकाशची फिल्म आहे आणि असं वाटत पण नाही खरं तर या विषयावर फिल्म होऊ शकते, पण किती सुंदर केली आहे. कामं अप्रतिम. आदिनाथचं तर मला असं वाटतं बेस्ट वर्क टिल डेट.
मागचीच फिल्म आमचीच होती पंचक, पण ही फिल्म बघून असेल की अरे यार असं पण काम करू शकतो. दर्शन तर सरप्राईज आहे. आपण त्याला कायम कॉमेडी करताना पाहिलं आहे, पण हे काम काहीतरी वेगळंच आहे. स्पृहा जवळचीच आहे, ती छानच काम करते. सगळ्यांची कामं सुंदर झाली आणि विषय मला असं वाटतं हा जास्तीत जास्त पोचला पाहिजे. असं मला झालं की बाहेर आल्यावर कुठे डोनेट करू मी पैसे काय करू. सो अशी फिल्म आहे, एक्सपिरियन्स आहे, प्रत्येकाने बघायलाच पाहिजे अशी फिल्म आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा माझे वडील शक्तिमान होते आणि ही खरी गोष्ट आहे. बिकॉज नॉट ओनली इन दिस वे पण ते पॉवरफुल पण होते. ही हॅड द गट्स टू डू एनिथिंग फॉर द फॅमिली अँड फॉर एनीबडी. ही वॉज अ व्हेरी हेल्पफुल मॅन अँड माय फादर वॉज अ रिअल शक्तिमान लाईक माय सन इज इन दिस फिल्म. असं जर तुम्हाला एक वैयक्तिक आयुष्यात जर तुम्हाला चान्स मिळाला असं शक्तिमान बनायचा तर तुम्ही शक्तिमानमध्ये जो मेसेज दिलेला आहे का खरा शक्तिमान तो आहे जो दुसऱ्यांचा विचार करतो आणि दुसऱ्यांचं आयुष्य इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. सो खरा शक्तिमान तो आहे. आणि ह्या चित्रपटामध्ये प्रकाश खुंटेंनी हेच दाखवलेलं आहे का आपण प्रत्येकजण शक्तिमान असतो. आपल्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक ती विलक्षण शक्ती असते. त्या शक्तीतून आपण लोकांची मदत करू शकतो शक्तीच्यामुळे. सो आय रिअली ॲप्रिशिएट दिस मेसेज. आणि तुमचा प्रश्न खूप छान आहे. तुमच्या आयुष्यातला शक्तिमान कोण? प्रत्येकाच्या आयुष्यात शक्तिमान असतो आणि प्रत्येकजण शक्तिमान असतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. माझ्या आयुष्यातलं शक्तिमान, ओ माय गॉड, ॲक्च्युली माझ्या आयुष्यात शक्तिमान नव्हता. माझ्या आयुष्यातली ॲक्च्युली फिमेल शक्तिमानला काय म्हणतात? हां, मग शक्तिमान मेघना होती ॲक्च्युली. का जेव्हा आमच्या लाईफमध्ये जेव्हा असा काही प्रसंग येतो तर शी बिकम लेडी शक्तिमान, आय कॅन से. माझ्या आयुष्यातला शक्तिमान माझी ताई आहे. कारण की तिच्याकडे बघून जसं आपण आपल्या हिरोकडे बघून शिकत असतो तसं मी तिच्याकडे बघून खूप शिकत असते. सो इट इज खूपच लोक आहेत शक्तिमान. एक जो शक्तिमान या महाराष्ट्रात आहे त्यांच्या पक्षात मी आहे. त्यामुळे नाही, माझ्यावर अगदी एक इमोशनल गोष्ट आहे की मागच्याच आठवड्यात माझे एक गुरुजी होते, ते एक्सपायर झाले आणि ते पण माझ्या आयुष्यातले शक्तिमान होते. त्याचं जाणं आणि नुकतंच झाल्यामुळे आजच त्यांचं 10वं होतं. त्यामुळे मला ते थोडंसं जास्त संवेदनाशीलरित्या मी बघितले चित्रपट. माझ्या आयुष्यातला शक्तिमान रिव्हर्स आहे थोडंसं. ॲक्च्युली माझ्यासाठी हे खूप इमोशनल होते कारण की मी या सगळ्या प्रोसेसमधून गेले आहे. सो माझा नवऱ्याला मी बघितलं आहे किती धाडसाने आणि किती स्ट्रॉंग पद्धतीने ही सेम सिच्युएशन हँडल करताना. सो माझ्यासाठी तर तोच शक्तिमान आहे.